ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत अंतुलेंच्या वादग्रस्त विधानाबद्दल आणि त्यामुळे काय नुकसान झालंय याबद्दल. अब्दुल कादर मुकादम, मला सांगा, अंतुलेंनी असं विधान करून पाकिस्तानला सरळ सरळ मदत केली असं तुम्हाला वाटत नाही का? कारण पाकिस्तानी मीडियातून हाच प्रचार चालू होता की जे दहशतवादी आहेत ते पाकिस्तानी नाहीत, हे भारताने स्वतःच केलेलं कृत्य आहे म्हणून. हो, ते मात्र झालेलंच आहे. मी प्रकाश बाळांशी एका मुद्द्यावरती निश्चितपणे सहमत आहे की ते अंतुलेंचं व्यक्तिमत्व अतिशय क्षुद्र मत होतं. ज्या तऱ्हेने किंवा ज्या ठिकाणी किंवा ज्या वेळी हे बोलायला पाहिजे होतं किंवा ज्यांची शंका व्यक्त करायला पाहिजे होती किंवा ज्या व्यासपीठावर त्यांनी करायला होतं ते त्यांचं सगळं चुकलेलं आहे. परंतु त्या विरोधात हिंदुत्ववादी जो काही आता आकांड तांडव करतायत त्याच्याशी मी सहमत होऊ शकत नाही. त्यांच्या ह्या विधानामुळे हिंदुत्ववादी सुद्धा राजकीय फायदा उठवतात. त्यांचा राजकीय फायदा उठवतातच आहेत ना. ही गोष्ट खरी आहे की त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानला एक कोलीत मिळालेलं आहे, हे निश्चितच आहे. पण त्याच्याही पेक्षा एक आता महत्वाचा मुद्दा समोर आलेला आहे, त्याचा आपण काय करणार आहोत की इंटरपोलचा एक अधिकारी टीव्ही चॅनलवरती येऊन उघडपणे म्हणतोय की भारत सरकार आमच्याशी सहकार्य करत नाही आहे. हे त्याच्याही पेक्षा अधिक धोकादायक आहे असं मला वाटतं की जगात आपण चुकीचा एक संदेश जातोय त्याच्यामुळे की इतर लोक जे म्हणजे पाकिस्तान म्हणते त्याच्यात खरोखर काही सत्य आहे का, याही मुद्द्याचा या संदर्भात विचार व्हावा असं मला वाटतं. आपण भरतकुमार राऊतनाच विचारूया. राऊत, काय म्हणतायत बघा मुकादम की हिंदुत्ववादी सुद्धा अंतुले सारखंच राजकारण करतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि इंटरपोलचा अधिकारी जे म्हणतोय की अजून भारत सरकारने पुरावे दिले नाहीत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे बघा, हा सगळ्यांना या ह्याच्यामध्ये जातीय विष कालवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मला याबद्दल तीव्र निषेध करावा असं वाटतो की अशा तऱ्हेची वक्तव्य केली जात आहेत. ह्याच्यात हिंदुत्ववादी संघटनांचा प्रश्न येतो कुठे? आज जर संसद गृहामध्ये तुम्ही बघितलं तर संसद गृहामध्ये JDU पक्ष, जनता दल युनायटेड काय किंवा डावे पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, हे सगळे पक्ष सुद्धा याच्यावर आज एकजुटीने लढत होते. काय तुम्ही डाव्या पक्षांना सुद्धा, तुमच्या डाव्या पक्षांचा तुम्ही हिंदुत्ववादी म्हणणार काय? ह्याच्यामध्ये उगाच हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न कशासाठी होतोय? याच्यामध्ये हिंदू मुसलमान हा काही प्रश्न नाही. हा पाकिस्तानी जो प्रचार चाललेला आहे या प्रचाराला एका भारतीय मंत्र्यांनी त्याला सपोर्ट करणं, पाठिंबा देणं, याच्यापुरता हा मुद्दा मर्यादित आहे. मला तर एकंदर अंतुलेंची विधानं बघितल्यानंतर असं वाटायला गेलं की हे भारताचे केंद्रीय मंत्री आहेत की पाकिस्तानचे मंत्री आहेत असा प्रश्न निर्माण व्हावा, अशी परिस्थिती इथे या निर्माण केली. आता त्याच्या पुढचा भाग तुम्ही म्हणालात की इंटरपोलच्या लोकांनी सांगितलं की अजून आम्हाला पुरावे दिलेले आहेत. हे ह्याच्यामध्ये आपण तपासून घेण्याची गोष्ट आहे. जर का हा पुरावे दिलेले नसतील तर केंद्रीय गृह खात्याने ते द्यायला पाहिजे. ते जर दिले नसतील तर ते केंद्रीय गृह खातं आणि इंटरपोल यांच्यापुरता मर्यादित आहे. हिंदुत्ववादी संघटना काही पुरावे द्यायला बसले नाहीत किंवा हिंदुत्ववादी संघटना काही सरकारमध्ये नाहीत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये हा प्रश्न येतो कुठे? अगदी. मी प्रकाश बाळ, तुम्ही ऐकलत काय म्हणताय. मला सांगा की याच्यामध्ये अंतुलेंनी केवळ पाकिस्तानची मदत केली नाही, त्यांनी देशातल्या सगळ्या सेक्युलर लोकांना बदनाम केलं आणि काँग्रेसची अगदी ऐतिहासिक अडचण केली असं म्हणायचं. नाही, पहिली गोष्ट तर त्यांनी नुसती पाकिस्तानला मदत केली की नाही हा भाग तुम्ही प्रत्यक्षात सोडा, पण पाकिस्तानला कायम गेली 60 वर्ष इथे हिंदू मुस्लिम विद्वेष हवा आहे. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की पाकिस्तानची निर्मिती ही हिंदू आणि मुस्लिम एकत्र राहू शकत नाहीत या मुद्द्यावर झालेली आहे. पाकिस्तानचा कायमचा उद्देश हा इथे हिंदू मुस्लिम तणाव राहावा आणि इथले मुस्लिम हे हिंदू कोट अनकोट हिंदू राज्यसंस्थेच्या म्हणजे सरकारच्या किंवा स्टेटच्या आधिपत्याखाली इथल्या मुस्लिमांचा कायमच छळ होणार किंवा त्यांना दुय्यम नागरिकत्व मिळणार असं पाकिस्तान जर दाखवू शकला तरच पाकिस्तानची निर्मिती होण्याला काही जो आधार आहे तो राहतो. इथे हिंदू मुस्लिम सलोख्याने नांदतायत असं जर दिसून आलं तर पाकिस्तान निर्माण होण्याची गरजच भासत नाही. हा मूळ मुद्दा जर लक्षात घेतला तर सेक्युलरवादी असू देत, हिंदुत्ववादी असू देत, ते ज्या प्रकारे गेली 60 वर्ष राजकारण करत आलेले आहेत त्याचा फायदा पाकिस्तानला सतत होत आलेला आहे. आता आपण हेमंत करकरेंच्या आणि अंतुलेंच्या ह्याच्यावरनं चर्चा करतोय. हेमंत करकरे जेव्हा दहशतवादी एका प्रकरणाचा, मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करत होते तेव्हा हिंदू दहशतवादी असतीलच कसे म्हणून शिवसेना, भाजप किंवा संघ परिवार कशा प्रकारे त्यांच्यावर हल्ले करत होते. आणि एकदम 26 नोव्हेंबर झाल्यावर लगेच ते हुतात्मा झाल्यावर, ते लगेच वीरमरण प्राप्त झाल्यावर ते एकदम हे झाले, वीरपुरुष झाले. एका 12 तासाच्या अवधी तेवढा फरक पडला. असं का होतं? हे सुद्धा राजकारण आहे. सेक्युलरवाद्यांच्या मनात मुकादम जसं म्हणाले एक शंका आहे. आता ही शंका आहे ते कारण कायम कट कारस्थानाच्या संदर्भातच तुम्ही ह्याचा विचार करता. पाकिस्तानी काय आहे, पाकिस्तानी काय चीज आहे, पाकिस्तानी राज्यसंस्था काय आहे, त्या देशातलं वातावरण काय आहे आणि त्याला दहशतवाद तिथनं जो येतोय त्याचं स्वरूप काय आहे याचं आकलनच नसल्याचं हे म्हणजे हे अज्ञान आहे. असं हिंदुत्ववाद्यांचं आणि सेक्युलरवाद्यांचं हे मोठं अज्ञान आहे.
म्हणजे आज तुम्ही बघा बाळासाहेब ठाकरेंनी मुलाखती दिलेल्या आहेत सामन्यात की दहशतवाद हिंदूंचा असला तरी चालेल मला. म्हणजे काय ह्याच्यावर काय बोलणार की एवढा मोठा नेता अशा प्रकारे बोलत असेल तर काय आपण संदेश पाकिस्तानला पाठवतो. म्हणजे ज्या लोकांनी खरंच दहशतवादी इथे पाठवलेले आहेत पाकिस्तानातल्या ते कदा हसत असणार हो. ते म्हणणार की काय हा देश म्हणजे अप्रत्यक्षरित्या बाळासाहेब ठाकरे पाकिस्तानला किंवा दहशतवाद्यांनाच मदत म्हणजे तुम्ही अशा प्रकारे, कारण दहशतवादाशी मुकाबला करायचा असेल तर एकजुटीने आणि सुनियंत्रित पद्धतीने करावा लागतो. ते जे ज्यांनी दहशतवादी पाठवलेत म्हणजे पाकिस्तानी ISI किंवा कोण जे लोक आहेत पाकिस्तानी राज्यसंस्थेतले जे घटक आहेत त्यांना हेच पाहिजे, त्यांना हाच वाद पाहिजे. हा वाद होणं हेच त्यांचं अपेक्षित आहे आणि ह्या वादामुळे जे काही होतंय त्याचा त्यांनाच फायदा होणार आहे. म्हणजे एका पद्धतीने हिंदुत्ववादी असू देत, सेक्युलरवादी असू देत, हे जे वाद खेळतायत अशा पद्धतीने आणि शंका आहे मुस्लिमांच्या मनात, सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात ही शंका नाहीये. मुस्लिमांचे नेते म्हणणाऱ्या लोकांना हे स्वार्थी राजकारण करण्यासाठी आहे. मुस्लिम एकजुटीने 26 नोव्हेंबर नंतर भारतीय राज्यसंस्थेच्या भारताच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. त्यांच्या देशभक्त असं म्हणणं म्हणजे त्यांच्या देशभक्तीचा अपमान करणं आहे. त्यामुळे हे पाकिस्तानच्याच पथ्यावर पडणार आहे. आणि हा राहिला इंटरपोलचा प्रश्न, तर ह्याच्यात एक टेक्निकल बाब आहे. तुम्ही लक्षात घ्या की भारत एक सार्वभौम देश म्हणून तुम्ही जर त्या इंटरपोलच्या प्रमुखाचं जर आजची ती दुपारची प्रेस कॉन्फरन्स लागली ते बघे, त्याचं वाक्य तुम्ही बघा. तो काय म्हणतोय की भारत एक सोव्हरेन स्टेट आहे, सार्वभौम देश आहे, त्यांनी काय करायचा तो निर्णय त्यांनी घ्यावा. त्यांनी जर निर्णय घेतला तर आम्ही मदत करायला तयार आहोत. आता हे कुठलाही राष्ट्रप्रमुख कुठलाही राष्ट्र असंच म्हणणार. त्यामुळे भारत का देत नाही हे तुम्ही लक्षात घ्या की भारताने अनेकदा पाकिस्तानला पुरावे दिलेले आहेत. उदाहरणार्थ गुजरातमधल्या एका मंत्र्याचा जे खून झालेला होता मागे, जे गुजरातच्या दंगलीत, त्याचे पुरावे, त्याचे जे लिंक्स पाकिस्तानात आहेत त्याचे पुरावे आणि तिथल्या कुठल्या माणसाला त्याचे पुरावे पाकिस्तानला जे जॉईंट टेरर मेकॅनिझम म्हणून होतं पंतप्रधानांनी जे स्थापन हवाना भेटीनंतर झालेलं होतं, त्याच्यात पाकिस्तानला त्या मीटिंगमध्ये दिलेले होते. ऍक्च्युअली प्रत्यक्षात जेव्हा तो माणूस होता तो नंतर गायब झाला, कारण हे सगळी मिलीभगत आहे तिथे. बरोबर आहे. तर हे लक्षात घेतल्यावर इंटरपोलला पुरावे देऊन ते पाकिस्तानला पास ऑन करणं हे गडबडीचं काम होणार आहे. म्हणून भारत हे देत नाही. या सगळ्या मागेच एक मोठं राजकारण आहे आणि त्याचा आपण खोलात जाऊन विचार करायला पाहिजे असं प्रकाश बाळ यांचं म्हणणं आहे. आता घेऊया एक ब्रेक पूर्वी आपला प्रश्न पुन्हा बघा. अंतुलेंच्या विधानामुळे काँग्रेसचं न भरून येणारं नुकसान झालंय का? पडद्यावर बघा लोक काय म्हणतायत, प्रेक्षक असं म्हणतायत, 89% प्रेक्षक असं म्हणतायत, 81% प्रेक्षक असं म्हणतायत की होय काँग्रेसचं नुकसान झालंय, अंतुलेंच्या विधानामुळे काँग्रेसचा तोटा झालाय. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IPL लोक.